trying to... I bet you're thinking where to travel next, but it's too expensive. निसर्ग आणि सह्याद्री या सह्याद्रीचा अतूट नातं आहे ते खास करून पावसाळ्यामध्ये असं मनमोहक दृश्य या सह्याद्री देते आणि या सह्याद्रीचा आस्वाद घेण्यासाठी बरीचशी मंडळी या पावसाळ्यात बाहेर पडते सह्याद्रीमध्ये। आणि सह्याद्रीची खासियत ही पावसाळ्याचे म्हणजे धबधबे आणि डॅम आणि या सह्याद्रीचा आस्वाद आपण सगळेजण अगदी या पावसाळ्याची वाट बघत असतो, परंतु ते घेताना काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। आणि त्या विशेष काळजीची काय काळजी घ्यावी हे सगळ्यांनी जोपासणं फार गरजेचं आहे, कारण हे सह्याद्रीचं रौद्र रूप, हे ओसंबून वाहणारे धबधबे, त्यांचा जो प्रेशर असतो पाण्याचा हा निसर्ग निर्मित आहे। त्याला आपण जर त्याचा प्रतिरोध केला तर त्याची हानीच होते। मग त्यात ते सांभाळून आपल्याला हे एन्जॉयमेंट असते किंवा त्याचा आस्वाद असतो तो घ्यावा लागतो। आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे ही आजची व्हिडिओ। नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे सत्यजित बनकर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आजचा व्हिडिओ खास आहे। जी मागच्या रविवारी घटना घडली, त्या मुलगी कुंभे धबधब्यावरून खाली पडली, त्याच धर्तीवर आजचा हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यातनं आपण अवेअरनेस करायचा प्रयत्न करतो या व्हिडिओच्या माध्यमातून। एक सीए झालेली मुलगी आपल्या माणगाव तालुक्यामध्ये कुंभे या धबधब्याजवळ आपल्या मित्रांच्या सानिध्यात तिकडे एन्जॉय करायला गेली होती। ती एक चांगली रील स्टार होती आणि त्या चांगल्या रील स्टार, ते रील्स असं म्हणतात की बऱ्याचशा व्हिडिओतून आपण बघितलं की ते रील्स बनवण्याच्या नादामध्ये ती पाय घसरून खाली पडली। आता हे जे रेस्क्यू टीमचे जे सदस्य आहेत ज्यांनी रेस्क्यू करून त्या मुलीला वर काढलं, ते आपल्याला पॉइंट दाखवत आहेत। तो पॉइंट हा आता पण आपण या व्हिडिओत बघतोय फार घातक आहे की तिथे जायला एक छोटीशी पायवाट सुद्धा आपल्याला शिल्लक राहिलेली नाही, एवढी ते चिखल होऊन ते माती ती निसरती झालेली आहे। आणि अशा अवस्थेत तिथे डेअरिंग करणं आणि तिकडे जाणं आणि ते रिस्क घेणं, रिस्कच्या नादामध्ये आणि बाकीच्या गोष्टीमध्ये हे फार भयानक आहे। त्याचं एक कृत्य या रील्सच्या नादात झालं आणि या मुलीला तिच्यातला जीव गमवावा लागला आणि ती खोल दरीमध्ये, असं म्हणतात 150-200 फूट खोल दोरीमध्ये, त्या दरीमध्ये खाली पडली आणि ती आपल्या जीवाला मुकली। हे या तिथल्या बचाव कार्यामध्ये पोलादची रेस्क्यू टीम असेल, महाडची रेस्क्यू टीम असेल आणि अतोनात प्रयत्न केले। आपण या व्हिडिओतून मधून पण बघतोय की हे चांगले रेस्क्यू टीमचे मेंबर्स आहेत, ते रोपच्या साहाय्याने, दोरीच्या साहाय्याने खाली उतरले, त्या दरीमध्ये उतरले आणि त्या मुलीचा जो मृतदेह होता तो वर काढला त्यांच्या टीमच्या सहाय्याने। ते सुद्धा खाली जाताना त्यांची हालत आपण या व्हिडिओतून बघतो की किती खराब झालेली आहे। आणि एवढं सगळं हे दाखवण्याचं तात्पर्य आहे की अवेअरनेस हे बघतोय आपण। हे ॲक्च्युली दृश्य दाखवण्यासारखं नाही आहे, पण त्याच्यातून अवेअरनेस व्हावी। आपले मागचे 2 व्हिडिओ पण याच बेसवर बनवले होते आणि एका महिन्यात 3री व्हिडिओ बनवण्याची वेळ आलेली आहे। का आलेली आहे तर अवेअरनेससाठी। लोक समजत नाहीत, लोक समजून घेत नाहीत आणि प्राणाला मुक्त आहेत, जीवाला मुक्त आहेत। ह्या बिचाऱ्या रेस्क्यू टीमने तेवढे स्वतःचे प्रयत्न पणाला लावून खाली उतरले आणि त्या मुलीचा मृतदेह हा रोपच्या साहाय्यानेच, त्यांच्या टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने 4-5 रोप खाली सोडून स्वतः 7-8 मेंबर खाली उतरून तो मृतदेह वर काढला। वर काढताना त्यांचे जे टीम लीडर आहेत त्यांनी बरीचशी मृतदेह वर आल्याच्या नंतर एक योग्य प्रकारे माहिती दिली। त्या रोपच्या साहाय्याने आपण या व्हिडिओत बघतोय की त्या दुसऱ्या रोपच्या साहाय्याने मृतदेह वर काढला आणि ते सगळे रेस्क्यू टीमचे मेंबर्स आहेत ते सुद्धा वर आले। आणि त्यांनी वर आल्याच्या नंतर प्रसार माध्यम असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल, रेस्क्यू टीम्स असेल, या सगळ्यांच्या साहाय्याने हे जेवढे बाहेर आपण बघतो, जेवढी गर्दी बघतोय, यांच्या रेस्क्यू टीमने कसं ते हे मुलीला बाहेर काढलं, ते जीवाची पर्वा न करता एक रेस्क्यू ऑपरेशन पार पडलं। परंतु दुर्दैवानं एवढ्या खोल दरीत पडल्यामुळं ती मुलीला फार जीवाची हानी झाली होती। माणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि तिथे चेक करून त्यांना सांगण्यात आलं की ती मृत आहे। या बाबतीत आपले जे रेस्क्यू टीमचे जे लीडर आहेत त्यांनी फार चांगली माहिती दिली आपल्याला की धबधब्यावर जाताना या रील्सच्या नादामध्ये प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, आपण एक निसर्गाचा नियम पाळायला पाहिजे, आपण निसर्गाच्या अगेन्स्ट जायला पाहिजे। तर निसर्गावर अजूनपर्यंत कोणी मात केली नाही
एन्जॉय करा, एन्जॉय करण्याला कोणाचा विरोध नाहीये, पण ते एन्जॉय करताना आपण कुठे जात आहोत, आपण काय करत आहोत, त्या जागेची आपल्याला इतंभूत माहिती आहे का, तरच तुम्ही पुढे जा. हे रील्स आज आहेत उद्या नाही आहेत, पण आपला जीव आहे ना, एकदा गमावला ना तर पुन्हा तो येणार नाही. त्याच्यामुळे जीव सांभाळणं फार गरजेचं आहे. आजची व्हिडिओचं तात्पर्य एवढंच आहे की आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे एका महिन्यामध्ये या बेसवर 3 व्हिडिओ बनवले की बाबांनो, हात जोडून एक विनंती आहे सगळ्या तरुण पिढीला, या रील्स स्टार आहेत त्यांना, व्हिडिओसाठी जे जातात त्यांना, की एन्जॉयमेंट करा पण स्वतःला सांभाळा. त्या आसपासची माहिती घ्या. जसं ही घटना घडली एका सीएम मुलीच्या बाबतीत आणि ती जीवावर बेतली आणि त्याचे प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाले. का झाले तर लोकांनी बरंचसं त्यातनं बोध घ्यावं, शिकावं. असे कृत्य पुन्हा कोणी करू नये, जीवाला मुकू नये. का हे जीवन एकदाच आहे, ते आपल्याला आपल्या मर्जीने जगायचं आहे, परंतु स्वतःची काळजी घेऊन जगायचं आहे. एवढ्या इझिली ते जीवन बर्बाद होऊ देऊ नका. तरुण वयात तर अजिबात जाऊ देऊ नका. जीवनात बऱ्याचशा गोष्टी करण्यासारखे, समाजात बऱ्याचशा गोष्टी चांगला आदर्श देण्यासारखे, त्याचं पालन करा. निसर्गाच्या नियमाचं पालन करा. निसर्गाच्या अगेन्स्ट जाण्याचा कोणी प्रयत्न करू नका. स्वतःला जपून एन्जॉयमेंट करा. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे आणि त्याचं पालन नक्की आपण सर्व कराल आणि अशा घटना ह्या कमी होतील आणि जीवितहानी कमी होईल, एवढीच अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.